हा प्रकार खरंच किळसवाणा आहे। प्रत्येकाला या प्रकार घडल्यानंतर अर्वाच्य भाषेमध्ये अशा पद्धतीने जर पोलिसांना शिवीगाळ होत असेल तर सर्वसामान्यांचा काय, अशा पद्धतीने जर लोकप्रतिनिधी वागत असतील तर अनेक प्रश्न उपस्थित होतात। आणि त्याचमुळे पोलिसांच्या फॅमिलीच्या काही प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या। बघूया त्यांचे कुटुंबीय काय म्हणतात। मी सुनीता ठोंबरे। कोण आहे तुमच्या पोलीसमध्ये? माझा मुलगा आहे। ठीक आहे। पोलिसांना ज्या पद्धतीने वागणूक मिळते, मग ते लोकप्रतिनिधी असो किंवा सर्वसामान्य असो, शिवीगाळ केली जाते, एकतर ते इतक्या वाईट परिस्थितीत काम करतात। काय वाटतं तुम्हाला, त्यांचे कुटुंबीय म्हणून काय वाटतं? काय वाटतं म्हणजे काय, पोलीसवाले घराच्या बाहेर पडतात त्यावेळेला ते कधी येतील हे घरातल्यांना माहिती नसतं अजिबात। आणि त्यांची 24 तास ड्युटी असते, 12 तासाची ड्युटी असते, 48 तासाची असते। त्यामुळं घरी येतात कधी, जातात कधी, हे पण मुलांना माहिती नसते, काय नसते। आणि ह्याच्यामध्ये कसं आजपर्यंत पोलीसवाल्यांना मारहाण होत होती पब्लिक कडून। आणि ह्याच्यामध्ये पोलीसवाले जीवानिशी गेलेले आहेत, शहीद झालेले आहेत। तरी सुद्धा पोलीसवाल्यांवर अन्याय होऊन सुद्धा शासन गप्प का आहे? आणि आता तर आमदारांची एवढी मजल गेल्या की ते आमदारांच्या जीवाचं रक्षण करत असताना सुद्धा ते शिवीगाळ आईवरून, आई बहिणीवरून, मग त्यांची आई आणि पोलीसवाल्यांची आई ह्याच्यामध्ये काय फरक, भेदभाव आहे का? हे शासनानं पटवून दिलं पाहिजे। आणि पोलीसवाल्यांचं काय भवितव्य आहे हे शासनानं काळजीपूर्वक बघितलं पाहिजे। खरंच मग त्या पोलिसांनी इतका संयम बाळगला तर त्याला खरंच सॅल्यूट केली पाहिजे। जे तुमचे रक्षण करतात तेच तुमच्याकडून भक्षक होत आहेत। हा समजा आमदार एखादा चाललाय तर त्याच्या मागून त्याचं रक्षण करतात पोलीसवाले। तो जर नसेल तर तुम्ही रस्त्याने चालू शकाल का? हा आधी त्यांनी स्वतः विचार केला पाहिजे। आणि असा आमदार जो स्वतः आरोपी आहे, जेलमध्ये बंद आहे, तो शिवीगाळ करतो, म्हणजे काय हे खरं तर चुकीचंच आहे। चुकीचंच आहे हे खरं। पोलीस पण एक माणूस आहे आणि आमदार पण एक माणूस आहे। खरं हे असं भाषा करणं हे कोणीच कोणाला करू नये खरं तर। पोलिसांना जी शिवीगाळ केली आहे त्याचा मी निषेध करते, कारण की जे पोलीस त्यांची सेवा करतात, त्यांच्यासाठी एवढं रात्रंदिवस मरत असतात। आणि त्यांनी म्हणजे सांगतात ना, आमच्या इथल्या सगळ्या स्त्रिया सांगतात की माझाही भाऊ आहेत, दोघेही भाऊ माझे पोलीसमध्ये, ते कधी जातात, त्यांची येण्याची वेळ पण नाही, रात्रपाळी दिवसपाळी अक्षरशः 24-42 तास ती लोक काम करत असतात। त्यांच्या म्हणजे जीवनात काही अर्थ नाही। आणि अशा एवढे हे आमदार आहेत किंवा हे जी जनरल सामाजिक सामान्य जो समाज आहे त्यांचेही ते रक्षक आहेत, आणि एवढे मोठे मोठे नेते आहेत त्यांचेही रक्षक आहेत। तरीही ह्या लोकांनी पोलिसांची किंमत कमी करून ठेवलेली आहे। त्यांना पोलिसांची किंमत अजिबात नाहीये। जे पोलीस त्यांच्यासाठी एवढं राहतो दिवस, सगळं त्यांचं जीवन अगदी मुलाबाळांनी पण पाहत नाहीत, सगळं त्यांनी पूर्ण दिवस त्यांचा हा समाजासाठी, या जनतेसाठी दिलाय। तर त्या जनतेला या आमदारांना अजिबात त्यांची काही किंमत वाटत नाही। एकदम त्यांनी त्यांची तुच्छ किंमत करून ठेवली, हलक्या दर्जाचे करून ठेवले, म्हणून त्या आमदाराची हिंमत झाली पोलिसांना असं बोलण्याची। मला अशा आमदारांच्या वर कारवाई झाली पाहिजे आणि अशा कायदा केला पाहिजे सरकारने की पोलिसांना शिवीगाळ करणारे किंवा त्यांच्यावर कठोर कारवाई। हो, अशा आमदारांना किंवा इतर कोणी समाजातले असतील जे पोलिसांवरच्या विरोधात असतील, ज्यांनी त्यांच्यावरती म्हणजे अन्याय केलाय, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे। आणि त्यांची काही शिक्षा असेल ती दिलीच पाहिजे त्यांना। मग तो मोठा आमदार आहे किंवा कोण मंत्री आहे हे पाहण्याचा काही हे नाही, सगळ्यांना समान अधिकार। अत्यंत चीड आणणारा हा सगळा प्रकार आहे आणि या सगळ्या संदर्भात आज माझा विशेषमध्ये चर्चा झालेली आहे। रात्री 9:15 वाजता ही चर्चा पाहायला विसरू नका।